हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल डेली सोल्युशन. आज आपण पाहणार आहोत इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग 2 शिवछत्रपती पाठ 9 प्रतापगडावरील पराक्रम स्वाध्याय. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. प्रतापगडावरील पराक्रम स्वाध्याय. प्रश्न 1. दिलेल्या अक्षरावरून योग्य शब्द तयार करा. अ ता ग प्र ड प. उत्तर प्रतापगड. आ व रा य शी शिवराय. ई खा अ ज न ल फ अफजल खान. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. अफजल खानाने कोणता विडा उचलला? अफजल खानाने शिवरायांना जिवंत पकडून किंवा ठार मारून आणण्याचा विडा उचलला. आ. प्रेमळपणाचे सोंग घेऊन अफजल खानाने शिवरायांना कोणता निरोप पाठवला? उत्तर. प्रेमळपणाचे सोंग घेऊन अफजल खानाने शिवरायांना निरोप पाठवला. तुम्ही माझ्या मुलासारखे मला भेटायला या. आमचे किल्ले परत द्या. तुम्हाला मी आदिलशाहीकडून सरदारकी देवितो. प्रश्न 3. 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. अ. शिवरायांनी अफजल खानाशी युक्तीने सामना देण्याचे का ठरवले? अफजल खान चालून येत आहे. हे स्वराज्यावर आलेले मोठे संकट आहे हे शिवरायांनी ओळखले. खान कपटी आणि त्याची फौज मोठी तर आपले राज्य लहान व सैन्यही छोटे. 3. उघड्या मैदानावर खानापुढे आपला निभाव लागणार नाही हे ओळखून शिवरायांनी अफजल खानाशी युक्तीने सामना देण्याचे ठरवले. आ. अफजल खानाच्या भेटीला जाताना शिवराय आपल्या सरदारांना काय म्हणाले? अफजल खानाच्या भेटीला जाताना शिवराय आपल्या सरदारांना म्हणाले, गड्यांनो, आपापली कामे नीट करा. भवानी आई यश देणार आहे. पण समजा आमचे काही बरे वाईट झाले तर तुम्ही धीर सोडू नका. संभाजीराजांना गादीवर बसवा. माँसाहेबांच्या आज्ञेत वागा. स्वराज्य वाढवा. रयत सुखी करा. कारणे लिहा. शिवराय प्रतापगडावर गेले ही बातमी खानाला कळताच तो चिडला. प्रतापगड हा किल्ला डोंगरावर होता. त्याच्या भोवताली घनदाट जंगल आणि वाटेत उंच उंच डोंगर होते. फौजेला जायला चांगली वाट नव्हती. तसेच तोफा चढवायला मार्ग नव्हता. शिवाय जंगली जनावरांचा तर भयंकर सुळसुळाट होता. अशा या किल्ल्यावर जाणे सोपे नाही हे अफजलखानाला माहीत होते. त्यामुळे शिवराय प्रतापगडावर गेले ही बातमी समजताच अफजलखान चिडला.